अरे, तू कधी आलास? एवढ्यात पाठीमागे येऊन उभा असलेल्या अर्जुनकडे दुर्वाचं लक्ष गेलेलं. तेव्हा जेव्हा समीरला तू लंचला इन्व्हाइट करत होतीस, झालं समाधान आता तुझं? अर्जुन म्हणाला. अरे, ती यायला आडेवेडी घेत होती आणि तो समीर नेमका टपकला, त्यामुळे त्यालाही इन्व्हाइट केलं मी. काही ऑप्शन नव्हता. मला माहीत होतं हे असंच होणार, म्हणून तुला म्हणालो होतो शांत बस, पण नाही, ऐकायचं नसतं ना तुला माझं. ती येते हे महत्वाचं आहे ना अर्जुन. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये अध्यायम भाग 50. सगळा स्टाफ आता केक कटिंग करण्यासाठी एका रूम मध्ये जमला होता. वेगळाच उत्साह होता सर्वांच्या चेहऱ्यावर. अक्षय येऊन एक कोपरा पकडून उभी राहिली. टाळ्या वाजवत समोर चाललंय ते पाहत उभी होती. समीर आला तो लगेचच अक्षयाच्या बाजूला येऊन उभा राहिला. हे, तू कधी आलीस? मी तुला पाहायला तुझ्या जागेवर गेलो होतो, तो तिला हळूच म्हणाला. जस्ट आत्ताच आली समीर, ती हळूच म्हणाली. अर्जुनची नजर अक्षयावरून आणि सगळ्या स्टाफवरून फिरत होती. तो सर्वांना स्मित देत पाहत होता आणि समीर तिच्या जवळ येऊन उभा राहिला. दोघंही हळूच काहीतरी बोलत असल्याचं त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं. तेवढ्यातूनही ते त्याच्या मनाला छळून गेलं. प्रत्येक वेळी त्या दोघांचं असं सोबत असणं पाहिलं की मग त्याला वस्तुस्थितीची वेगळीच जाणीव प्रत्येक वेळी होऊन जायची आणि मनात वेगळीच टोचणी टोचून जायची. दुर्वाला हे समजणार नाहीये. ती बालिशपणे विचार करत असते. असंच क्षणभर त्याच्या मनात येऊन गेलं. एवढ्यात सर, केक कट करताय ना? समीर आठवण करून देत म्हणाला. हो म्हणत त्याने केक कट केला आणि सर्वजण त्याच्यासाठी बर्थडे सॉन्ग गाऊ लागले. केक कट होताच दुर्वाने केक पीस उचलला आणि त्याच्या तोंडात घातला. मग त्यानेही तो खाल्ला आणि तिलाही एक केक पीस भरवला. यू एन्जॉय नाव, थँक्यू वन्स अगेन. चल दुर्वा, तिला म्हणत तो जायला निघणार. एवढ्यात सर, अहो तुमचं गिफ्ट राहिलं, हे घ्या, आमच्या सर्वांकडून छोटंसं गिफ्ट. समीर पुढे येऊन ते गिफ्ट अर्जुनच्या हातात देत म्हणाला. अर्जुनची नजर सतत अक्षयाकडे जात होती, जी गोड हसत बाजूला उभी होती. अरे, हे गिफ्ट वगैरे कशाला, मी थोडीच लहान आहे. एक दिवस लहान व्हायचं असतं अर्जुन, इट्स ओके. दुर्वा त्याला डोळे मिचकावत म्हणाली. सर, तुम्हीही घ्या ना थोडे स्नॅक्स, कोणीतरी अर्जुनला आग्रह करत होतं. नाही नको, तुम्ही एन्जॉय करा. चल दुर्वा, निघायचं ना? हो. हे अक्षया, कम ना. दुर्वाने तिला आवाज दिला. हो. दुर्वा आता खरंच बोलावते पाहून अक्षयाचं हृदय धडधडलं. ती कशीबशी स्मित देत म्हणाली आणि तिला बाहेर यायला खुणावून दुर्वा स्टाफरूमच्या गर्दीतून अर्जुन सोबत बाहेर आली. अक्षया तिथून दुर्वाच्या मागोमाग येऊ लागली. तसं समीरनं समोर येऊन तिच्या हातात समोसा आणि केकची प्लेट दिली. अक्षू, तू कुठं चाललीस? तू पण घे ना. समीर, तू इतरांना दे, मला नकोय. अगं का, घे की. समीर, मी आलेच म्हणत ती बाहेर निघाली. ती कुठं बाहेर गेलीये पाहून समीरने त्याची प्लेट कोणाच्या तरी हातात दिली आणि तोही तिच्या पाठोपाठ लगेचच बाहेर आला. अक्षया आता दुर्वा सोबत बोलत होती. अर्जुन बहुतेक त्याच्या केबिनमध्ये निघून गेला होता. अगं चल ना, येतेस ना आमच्या सोबत? दुर्वा तिला विचारत होती. दुर्वा मॅम, आय मीन दुर्वा, मला सवय लागेल असं म्हणायला. ऐक ना, मी नाही येत. सरांचा बर्थडे, तुम्ही दोघं एन्जॉय करा ना. आणि तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे मी म्हणते म्हणून माझ्यासाठी. का माझी मदत करायची नाहीये तुला? हां, तसं असेल तर ओके. ती जरा तिचा चेहरा पाडत म्हणाली. नाही, असं नाहीये. मला तुला मदत करण्याचं काही नाहीये. डोंट मिसअंडरस्टँड प्लीज.
ती समजावत होती एवढ्यात हाय दुर्वा मॅम म्हणत समीर तिच्या जवळ आला. हाय समीर, हाव आर यू डुईंग? आय एम गुड. तुम्ही कशा आहात दुर्वा मॅम? या, आय एम ऑल्सो फाईन. अक्षू, काय झालं? तुला काही काम आहे का यांच्याकडे? समीरने आता तिला विचारलं. अक्षयला एक क्षणभर समीरला काय सांगावं हा प्रश्न पडलेला. अरे हो, मी विसरलेच. तुमच्या दोघांचं लग्न ठरलंय कळलं मला. कॉंग्रॅच्युलेशन यू बोथ. दुर्वा अचानक विषय बदलत म्हणाली. एवढ्यात तर अर्जुन त्याच्या केबिन मधून बाहेर पडलेला. समोर दुर्वा, समीर आणि अक्षया तिघही बोलताना दिसत होते. झाला आता सत्यानाश. मला माहित होतं हे असंच होणार. ऐकायचं नसतं ना कोणाचं दुर्वाला. असाच काहीसा विचार करत तो त्यांच्या दिशेने निघाला. ओ थँक्यू. दोघंही एकमेकांकडे पाहत स्मित करत तिला म्हणाले. अक्षू, चल ना लंचला जाऊ. लंच टाइम झालाय. तो हातातील घड्याळात पाहत म्हणाला. हो. अक्षयच्या चेहऱ्यावर आलेलं हसू आता मात्र विरलं, कारण चांगलीच फसलेली ती. दुर्वाने प्रसंगाची गंभीरता हेरली आणि ती लगेचच म्हणाली. ए समीर, मला ना अक्षयासोबत जरा बोलायचंय. म्हणजे काही टिप्स हव्या आहेत मला तिच्याकडून. सो ॲक्च्युली अर्जुन आणि मी लंचला चाललो होतो, तर तुम्ही दोघंही चला ना आमच्यासोबत. चालेल ना असं अक्षू? ओके, नो प्रॉब्लेम. एवढं तुम्ही आग्रहानेच बोलवताय तर जाऊया. हो ना अक्षया? समीर अक्षयाकडे पाहत म्हणाला. ओके, मी माझा टिफिन घेऊन आले. अगं टिफिन कशाला? अक्षू, मी आलोच हा दुर्वा मॅम म्हणत समीर लगेचच तिच्या मागे गेला. एवढ्यात पाठीमागे येऊन उभा असलेल्या अर्जुनकडे दुर्वाचं लक्ष गेलं. अरे तू कधी आलास? तेव्हा जेव्हा तू समीरलाही लंचला इन्व्हाइट करत होतीस. झालं ना आता तुझं समाधान? अर्जुन म्हणाला. अरे ती यायला आडेवेडे घेत होती आणि तो नेमका टपकला, त्यामुळे त्यालाही इन्व्हाइट करावं लागलं. काही ऑप्शन नव्हता. मला माहित होतं हे असंच होणार, म्हणून तुला म्हणालो होतो शांत बस, पण नाही, ऐकायचं नसतं ना तुला माझं. ती येते हे काही कमी महत्वाचं आहे का अर्जुन? मग काय आता त्या दोघांच्या प्रेमलीला पाहू का तिथं? वाह, काय परफेक्ट प्लॅन केलंयस माझ्या बर्थडे दिवशी तू दुर्वा. ग्रेट. अर्जुन, मी काहीतरी केलं तरी तू तर तेही नाही करत आहेस. काय केलं? हे असं? तुला माहिती आहे ना मला त्रास होतो तिला त्याच्यासोबत पाहून, आणि तू आहेस की यार. बरं आता जरा गप्प बस. ते दोघं येत आहेत. मी कारमध्ये आहे. तो उपहासाने म्हणाला आणि सरळ तरातरा पुढे कारकडे निघून गेला. दुर्वाने डोक्याला हात लावला. आधी स्वतः निगेटिव्ह थिंकिंग करायचं आणि मग असं झालं की दुसऱ्याला दोष द्यायचा. असं ना काहीच होणार नाहीये या अर्जुनचं. काय झालं दुर्वा मॅम? आर यू ओके? मागून समीर येत म्हणाला तिने डोक्याला हात लावलेला पाहून. काही नाही, डोकं थोडं दुखू लागले. चला मग जाऊया. आणि अर्जुन सर? अक्षयाने विचारलं. अगं तो पुढं गेलाय कारकडे. ओ अच्छा, ओके, अक्षया म्हणाली. पण तिला वाटत होतं अर्जुनला कदाचित आवडलं नाहीये हे दुर्वाचं वागणं, तिला इन्व्हाइट करणं. पण आता तर काय, ते निघाले होते खाली पार्किंगमध्ये जायला. सो दुसरा तरी काही ऑप्शन नव्हता. काय हो दुर्वा मॅम, तुम्हाला नसेल ना सरांची भीती वाटत? तुम्ही त्यांच्या बेस्टी आहात, मग ते तुमच्यावर पण चिडत असतील ना? समीर विचारत होता. असं काही नाहीये, तो माझ्यावरही चिडतो, पण मी त्याला घाबरायला हवं ना. ती हसली तसा तोही हसला. अक्षया मात्र शांत शांत होती, कसल्याशा विचारात हरवलेली. ते एव्हाना कारकडे आले. अर्जुन ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. समीर तू पुढे बस, आम्ही दोघी मागे बसतो. मला अक्षयाशी खूप महत्वाचं बोलायचंय. दुर्वा कारजवळ येताच म्हणाली आणि सरळ मागे बसली. कारमध्ये बसल्यावर दुर्वाचं लक्ष अक्षयाच्या हातात असलेल्या तिच्या टिफिनकडे गेलं. अक्षया, हे काय, तू टिफिन खाणार आहेस का तिथं हॉटेलमध्ये? नाही. अगं मग टिफिन का घेऊन आली आहेस सोबत? दुर्वा हसत विचारत होती.
हां ते होय, नाही खाणार नाहीये मी. पण आज आणलेला टिफिन असाच कसा वाया घालू? तिथं रोडवर कोणी गरजू दिसलं तर त्यालाच देऊन टाकेल. तेवढंच कोणाचं तरी पोट तरी भरेल. नाईस स्पॉट अक्षया. किती विचार करतेस तू. ग्रेट. आवडला हा मला तुझा स्वभाव. समोरच्या आरशातून अर्जुनचं मागेच लक्ष होतं. त्याला आरशात पाहत दुर्वाने खुणावलं. दुर्वालाही लगेच लक्षात येत होतं ती किती विचारपूर्वक वागते. केलेलं अन्न असंच वाया घालवण्यापेक्षा कोणाच्या तरी पोटात जावं असा विचार करणारी व्यक्ती निराळीच. तिनं नक्कीच अर्जुनच्या आयुष्यात असायला हवं असं आता तीव्रतेने दुर्वालाही वाटत होतं. पुढे बसलेल्या अर्जुनचं मन ही अक्षयाचं हे वागणं पाहून कौतुकाने भरून आलं. अक्षया त्याला आधीपासूनच आवडू लागलेली. तिचा आत्मविश्वास, ठाम आणि योग्य वागणं पाहून. पण तिचा हा विचार त्याला तिच्याबद्दल वाटणाऱ्या त्या आदरात आणखीन भर घालणारा असाच होता. पण एक गोष्ट अजूनही त्याच्या मनाला छळत होती. तिला घेऊन जायचा दुर्वाचा हा विचार जसजसा सत्यात येतोय हे दिसत होतं. ते पाहून आनंदला होता तो क्षणभरासाठी, मनातच पण आनंदला होता. पण समीरचं अडकावणं ज्या पद्धतीने मध्ये आलं ते त्याला आवडत नव्हतं. आता अक्षयासोबत या समीरला झेलावं लागणार तर. याच विचारात तो फ्रंट मिररमधून तिच्याकडे पाहत होता. अधूनमधून ती दुर्वाशी काहीतरी बोलत होती. बोलताना तिच्या चेहऱ्यावर उमटणारे असंख्य भाव बस असेच टिपत राहावेत असं क्षणभर वाटून जात होतं त्याला. जाऊ दे, ती फक्त अशी समोर आहे या विचारानेच किती बरं वाटतंय. छान वाटते आहे ही फिलिंग. बस तिला असंच पाहत राहण्यावर समाधान मानावं लागणार बहुतेक मला. का आहे हे असं? नको ना करू लग्न अक्षया तू त्याच्याशी. ड्रायव्हिंग करत असताना अर्जुनचे विचार असेच धावत होते. मागे दुर्वा तिच्याशी गप्पा मारत होती. तिला इंस्टाग्राम अल्गोरिदमबद्दल आणि बरंच काही विचारत होती आणि तीही तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होती. असं हसताना तिला पाहिलं की अर्जुनच्या खोल हृदयात खळबळ माजून जायची. सर प्लीज थोडी बाजूला घ्याल का कार? मध्येच एक ठिकाणी अक्षयाचा आवाज आला. काय झालं? तिथं कोणीतरी गरीब दिसतोय. मी आलेच एवढा टिफिन देऊन. अक्षया तू बस ना, समीर जाईल, दुर्वा म्हणाली. नाही नको, मी जाते, मी आलेच, ती म्हणाली आणि तिची ती उतरून गेली. तिचा यामागचा विचार तिलाच माहीत असावा. एक क्षणाला ते एका हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे पोहोचताच समीरने अक्षयाला बसण्यासाठी खुर्ची ओढून दिली. अर्जुनला त्याचं एक एक असं वागणं त्रास देत होतं, तरीही खूप शांत राहण्याचा प्रयत्न तो करत होता. जेवणाची ऑर्डर दिली गेली. आधी अर्जुन आणि समीर फ्रेश व्हायला निघून गेले आणि काही वेळाने अर्जुन परतताच अर्जुन आलेच म्हणत दुर्वा निघून गेली. आता अर्जुन आणि अक्षया दोघेच होते. त्या दोघात बोलणं व्हावं हा विचार करत दुर्वा गेली होती आणि समीरला तिने जाणून बुजून बोलण्यात गुंतवून ठेवलेलं. अर्जुन आता शांत शांत होता. तो आज अक्षयाला नेहमीसारखा वाटत नव्हता आणि त्यामुळे अक्षयाही शांत होती. बस त्याच्यासाठी आणलेलं गिफ्ट पर्समध्ये होतं. ते आत्ताच त्याला द्यावं का हा विचार चाललेला तिचा. पण त्याचं असं वागणं पाहून त्याला आपला राग आलाय का काय असं तिला सतत वाटत होतं. आणि एवढ्यात तिच्या काही मनात आलं, कारण त्या दोघांनाही यायला वेळ लागत होता. हे पाहून तिनं पटकन पर्समधून गिफ्ट पॅक केलेला गॉगल काढला आणि त्याच्या समोर पकडला. सर हे माझ्याकडून तुम्हाला छोटंसं गिफ्ट. ओ थँक्यू सो मच. तू गिफ्ट कधी घेतलंस? काय आहे हे अक्षया? कालच. यू कॅन ओपन इट इफ यू वॉन्ट, ती म्हणाली. या आय विल ओपन इट ॲट होम, थँक्स. इट्स ॲक्च्युली सरप्राईज फॉर मी. आता कुठं त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं होतं. तो ते गिफ्ट आलटून पालटून म्हणत होता आणि ते पाहताना त्याच्या मनाच्या कोपऱ्यात कितीतरी तरंग उठत होते. तिनं आठवणीनं त्याच्यासाठी गिफ्ट घेतलंय पाहून तो ते उत्सुकतेने पाहत होता. एवढ्यात सर एक विचारू का? बोल ना. आय नो मला हे विचारण्याचा अधिकार नाही आहे.
पण तुमचा मूड ठीक नाही आहे का? तुम्ही टेन्स वाटताय. नाही, असं काहीच नाही आहे. आय एम हॅपी. ओके, ती वरवर म्हणाली. सर, तुम्ही काहीतरी लपवताय. तुमचे शब्द एक आहेत आणि चेहरा वेगळं बोलतोय. असो, मे बी मला सांगण्या इतपत मी तुमच्या जवळची नसेल. अक्षया मनातच विचार करत होती. तिला उगाचच हर्ट होत होता. तिनं तिचं लक्ष तिच्या मोबाईलवर वळवलं आणि एवढ्यात तर समीर आणि दुर्वाही आले होते. आजचा भाग इथं संपलेला आहे. शेवटी अक्षयाने अर्जुनसाठी आणलेलं गिफ्ट त्याला दिलंय आणि त्याला ते नक्कीच आवडणार आहे. बघूया आणखीन काय काय होणार आहे त्याच्या बर्थडे दिवशी. पिक्चर तर अजून बाकी आहे. चला मग त्यासाठी ऐकत रहा अध्याय. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.